तर कथेना मानवाच्या जीवनातली व्यथा नष्ट होते। कथा हे सामान्य विषय नाही। कथे काळी मानव वेतती पुण्य कर्म तयान हाती जे जे का कथा सुनती ते मोक्षपंथी ते मोक्षपंथी ते मोक्षपंथी। एवढं मोठं कथेचं पवित्रता आहे आणि ती कथा दरवर्षी आपल्याकडे या ठिकाणी होती। यावर्षी तुमच्या सर्वांचीच एक धर्मकन्या म्हणून एकटा बाबाचीच नाही तर हे लासलगाव कुठं होतं माहिती नव्हतं, पण हे लासलगाव या पवित्र शिवनदीचे तटपर आज हे तेलंगणमध्ये माहिती आहे, गुजरातमध्ये माहिती आहे, कर्नाटकमध्ये माहिती आहे। जेवढे मोठमोठे आखाडे असतील तेवढ्या आखाड्यात हे लासलगाव माहिती झालेलं आहे की अशी पवित्र पुण्यवंत भूमी आहे। संत भगरीबाबा यांचं अत्यंत निष्ठावंत पुण्याचं शरीर या ठिकाणी आपलं आहे। सज्जनांनो, आजच्या पहिल्या कथेचा विचार अशा प्रकारचा आहे, सत आणि तत या दोन्हींच्या मधला असणारा आत्मचरित्र म्हणजे निष्ठावंत असावं, सत्यताचे असावं आणि म्हणून सरस्वती नावाने आजच्या कथेला आरंभ झाला, अर्थात गुरुचरित्राला आरंभ झाला। गुरु तत्वते ज्ञान मोक्षदाता। गुरु नावच एवढं मोठं आहे की त्या नावाने सृष्टी चालती का न चालती पाहिली नाही, पण सद्गुरु नावाने आज हे लेकरं माझे आज आंधळे पांगळे 4 लेकरांच्या आईबापांना मुलं सांभाळत नाही, त्यांचं पालन करतात। याचं कारण त्या बसलेल्या पादुका भगवान पांडुरंगाचं रूप, शंकराचं स्वरूप, जनार्दन स्वामीची शक्ती आहे। तुम्ही पाहिलेत काय असे उड्या मारीत चालतात आश्रमामध्ये, वेड्या मुली आल्यात का आज चांगल्या झाल्यात? कशाचं स्वरूप आहे? हे नेमाचं स्वरूप आहे, तुमच्या दानाचं स्वरूप आहे, तुमच्या प्रेमाचं स्वरूप आहे। आमच्या केव्हा आलो असेल तर आमच्या ब्राह्मणीन मावशी धन्यवाद तिच्या मुलांना देतो। 24 घंटे जेव्हा आम्ही इकडे चक्कर मारला असेल त्यावेळेला काही ना काही करीत असतात। त्यांच्या मैत्रिणीसुद्धा सकाळी आरतीला येतात। मला वाटलं मी आल्यावरच येतात का, पण तुम्ही बरेच वेळा पाहिलं मी आलो म्हणून येत नाही, तर काही मातेंचा नियमही लागू झाला, आरती आला आता तरायचं साधन झालं। आलास त्या जीवाला तरायचं आहे, आरती केलीच पाहिजे असं गोड कार्य तुम्ही करताय। उद्यापासून माझं बाळ नक्कीच माझी खात्री आहे की माझी माता सरस्वती रिद्धी सिद्धी बुद्धी आणि माता सरस्वती माझे पिताश्री विघ्ननाशता मोरे गणपती बाप्पा माझ्या लेकराच्या हृदय कमलात येऊन आणि तुमच्या जनजनतेची सेवा करतील असं जाहीर करतो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जप करा, हे तप करा, ह्या साधना करा, जारण मारण उच्चटन करणे कौटल हे कधीही तुम्हाला त्रास देणार नाही, हे तुमच्याकडून पळून जातील। आता मुद्दा एक की आमचे हे पोरं वैतगलेत, जो उठतो तो मुलगी द्या। मुलगी द्या। सज्जनांनो, आपल्यावरती माणसं दया करीत नाही, पण वृक्ष माणसावर दया करतात। सांगून जातो यावेळेला तुम्हाला एक प्रयोग। ज्यांच्या मुलाचं जमत नसेल त्यांनी गुरुचरित्राचा अध्ययन करून पिंपळ नावाचा वृक्ष आहे, अख्ख्या वृक्षाचा राजा आहे। त्या पिंपळाच्या बुडाखाली बसलेले जे आहेत ते आमची जगाची माता लक्ष्मी आणि जगाला निर्माता भगवान विष्णू आहे। त्याच्या जर आपण उजव्या दिशेला सोमवार शनिवार बिगर मिठाचा भात आणि वरून दही वतलं आणि 11 प्रदक्षिणा जर घातल्या असं 42 वेळा झालं, 100% त्याचं काम पुरं होतंय। त्याचं नाव आहे गुरुचरित्र। त्याचं नाव काय आहे? गुरुचरित्र। विश्वास कळलं? या ठिकाणी समी नावाचं झाड आहे, पाठीमागे खेटू नये। आपल्याला खरोखर जर आपलं सत्य कार्य असेल आणि आपल्याला जायचं असेल तिला प्रदक्षिणा घाला। पांडवाचं 12 वर्ष साहित्य सांभाळलं, पांडवांचा जय केला, कौरवाचा नाश केला,
तसा दुरिताचा तिमीर जातं आणि माणसाला सुवित बुद्धी होऊन त्याचं कार्य सिद्धीत जातं. असे वृक्ष सुद्धा आपल्यावरती प्रयोग करतात. त्याच्या खाली कारण काय की अशा योग्याने केलेल्या साधना, योग्याने केलेलं जप, योग्याने केलेलं तप आणि ते आपल्या मानवी देहाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून आपल्या कर्णमुखाच्या द्वारे म्हणजे तुमच्या भाषात कानाच्या द्वारे हृदय कमल श्रीकृष्णाच्या सुंदर मंदिरामध्ये साठवा. तुमचा सर्वांचा संसार सुखाचा, समृद्धीचा, वैभवाचा व्हाव हीच मी दत्तगुरूंच्या चरणी स्वामी बाबा जनार्दन शिवस्वरूप पांडुरंग स्वरूप यांच्या पवित्र कार्यामध्ये आज माझ्या बाळाचं पुण्यकर्म जमा करतो. एक ध्यान करूनचा कथा आहे, तुम्ही वेळेला येत जा. कारण ही कथा नाही तर याच्या पाठीमागे गाय गरिबांना भोजन घालायची व्यथा आहे मला, आणि म्हणून ही कथा या ठिकाणी मांडलेली आहे. बहुरूपी बाबाच्या कुठेही कार्यात या, तुम्हाला प्रत्येक कार्यात सापडेल ते अन्नदान. आणि हे माझ्या गुरुजींचं प्रिय होतं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, नवऱ्याच्या आवडीचा जर तुम्ही पदार्थ केला तर इरकल घ्या सांगावं लागत नाही, नवरा घेऊन येतो. तसं सद्गुरूच्या आवडीचं जर तुम्ही कर्म केले तर सद्गुरूला मला काहीतरी दे मागावं लागत नाही. जे जी इच्छा पूर्ण करतो ते माझे दयाळू दत्तगुरू, माझे दयाळू शिवस्वरूप पांडुरंग स्वरूप जनार्दन स्वामी हे जन्माला याच्यासाठी आले की तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी आले. म्हणून श्री गुरुतीर्थ आत्मज्ञानबोध असा हा गोड संग्रह आज माझ्या मुलीच्या मुखातून या ठिकाणी आलेले आमचे माऊली बाबा, गोरख बाबा, हार्मोनियम मास्टर सुनील दादा, म्हातारे तबलजी समर्थ महाराज, त्यानंतर बासरीवाले गौरव महाराज आहे, त्यानंतर आमचे चिरंजीव हर्षद महाराज बाबाचे आहेत. हर्षद महाराज आणि तुम्ही आलेल्या सर्व माझ्या जन्मदात्या माता भगिनींनो, या ठिकाणी आलेले भारतीय देश बांधवांनो, हिंदू सनातन धर्माच्या रक्षकांनो, गौरक्षकांनो, जाताना एकच सांगेल की कोणी म्हातारा कोतारा असेल तर त्याला उपाशी जाऊन देऊ नका. कोणी येड्याच्या रूपात फिरत असेल तर त्यांना आपलं कोणी एक साडी जाऊ द्या. द्रौपदीनं काय दिलं, काय मिळालं हे सकाळच्या आमच्या 2 ते 7-8 बाया येतात, त्यांच्यामध्ये थोडंसं प्रवचन होईल. म्हणून उद्यापासून निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हरिपाठ हा वेळेला झाला पाहिजे. त्यानंतर 7 वाजता ही कथा सुरू झाली पाहिजे आणि 8 ते 8:15 वाजता आरती उरकून सर्वांना महाप्रसादाचा लाभ मिळाला पाहिजे. बघा, तरुण मुलींना एक शब्द सांगतो आणि थांबतो. तरुण मुलींनी तुळशीच्या आणि देवाच्या पुढे पवित्र व्हायचं असेल, सुखाचा पती मिळायचा असेल, आनंदाचं जीवन जगवायचं असेल तर त्यांनी रांगोळी काढा. हे 9 दिवस ही दत्तगुरू ते केलेली तपस्या अनुसायाने आपल्या पतिदेवाची, आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तिने देवाला पवित्रता म्हणून तिच्या पोटी जन्म घ्यावा लागला. एवढी ह्या रांगोळीची ताकद आहे. करून पहा, याचं फळ तुम्हाला माझी माता शिव नदी तीर्थ हे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलग सद्गुरु जनार्दन स्वामी भगवान की